नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम झटपट आणि चविष्ट अशी डाळ कांदा रेसिपी। चला तर मग सुरू करूया आजची भन्नाट रेसिपी। त्यासाठी मी सर्वात आधी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातली आहे। आता आपल्याला 4 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि ते कापून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे ते। याच्यामध्ये कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो। आता मी कोथिंबीर सुद्धा कापून घेत आहे। आपल्याला यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकायचे आहेत, त्यामुळे मी आता टोमॅटो सुद्धा कट करून घेणार आहे। जेव्हा भाजीला काय करावं हे सुचत नसेल ना, तेव्हा डाळ कांदा हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे। आणि ही रेसिपी इतकी सोपी आहे की कुणी घरी सहज बनवू शकता। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आता सर्वात आधी मी कढईमध्ये घेत आहे तेल। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी। आता टाकायचे आहेत जिरे आणि बारीक कापलेलं लसूण। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कापलेला कांदा। आता हा कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी कलरचा होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे। आता यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले। सर्वात आधी टाकूयात हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर आणि आता त्यात टाकायचं आहे मीठ। आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे कढईवरती आणि त्या ताटामध्ये आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे। 5 मिनिटात पाणी थोडंसं गरम झालं की हे पाणी आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेली हरभऱ्याची डाळ। आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यावरती मी पुन्हा ताट झाकून ठेवत आहे आणि हे आपल्याला 10 मिनिट मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ शिजलेली आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। पहा, डाळ शिजलेली आहे। आता यामध्ये मी टाकते बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता हे मिक्स करून घेऊयात। आता आपली डाळ कांदा तयार आहे। अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।